चला दोस्त हो, अरे चला दोस्त हो, आयुष्याचं गणित करूया सोपं. अरे चला दोस्त हो, आयुष्याचं गणित करूया सोपं. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आता HCF आणि LCM या चॅप्टर मध्ये प्रत्यक्षात HCF कसा फाइंड करायचा हे समजून घेणार आहेत. मागच्या पिरियडमध्ये आपण दिलेल्या नंबर्सचे फॅक्टर कसे फाइंड करायचे हे समजून घेतलं आणि कॉमन फॅक्टर्सची लिस्ट बनवली. त्याच्याच पुढची एक छोटीशी स्टेप आहे की त्याच्यातनं आपल्याला HCF फाइंड करता येतं. पहा, प्रॅक्टिस सेट 24 आपण सॉल्व करतोय. त्याच्यातला फर्स्ट प्रॉब्लेम लिहिला आहे मी 45 अँड 30. त्यामुळं HCF याचा अर्थ काय आहे? H मीन्स हायेस्ट, C मीन्स कॉमन, F मीन्स फॅक्टर. म्हणजे आपल्याला HCF ला मराठीमध्ये म्हणतात मसावी, महत्तम सामायिक विभाजक. म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे? दोन्ही नंबर्सचे फॅक्टर्स फाइंड करायचे आहेत आणि त्यानंतर त्याचे कॉमन फॅक्टर्सची लिस्ट आपण बनवणार आहेत. आणि H मीन्स हायेस्ट कॉमन फॅक्टर आपण फाइंड करतोय. मग जे कॉमन फॅक्टर्स येणार आहेत त्याच्यातला जो हायेस्ट कॉमन फॅक्टर आहे या नंबरचा ते असणार आहे HCF. आपण पाहूयात, समजून घेऊयात. 45 चे फॅक्टर्स पहिल्यांदा फाइंड करूयात. त्यामुळं फॅक्टर्स ऑफ 45 म्हणजे 45 ला कशा कशाने डिवाइड करता येईल आपल्याला माहिती आहे. प्रत्येक नंबरचा फर्स्ट फॅक्टर हा 1 असतो. देन 2 हा फॅक्टर असणार आहे का? युनिट मध्ये 5 आहेत त्यामुळे 2 हा फॅक्टर नसणार आहे. 3 असणार आहे का? सम करून पहा. 4 + 5 9 and 9 is completely divided by 3. त्यामुळं 45 चा 3 हा फॅक्टर असणार आहे म्हणून 3 लिहा. नेक्स्ट फॅक्टर कोणता असणार आहे? 4 असणार आहे का? नाही. तुम्हाला टेबल पार्ट आहे त्यामुळे पटकन कळालं असेल. 4 च्या टेबल मध्ये 45 येत नाही. 5 युनिट मध्ये 5 आहेत त्यामुळं लास्ट डिजिट 5 आहे म्हणजेच 45 ही 5 नी डिव्हिजिबल आहे. सो 5 इज अ फॅक्टर ऑफ 45. देन 6 असणार आहे का? नाही. 7 9 8 9 टेबल आपल्याला पाठ आहे त्यामुळे आपल्याला पटकन लक्षात येतं. 9 यस 9 च्या टेबल मध्ये 45 येतात. 9 5 जा 45. सो 9 इज अ फॅक्टर ऑफ 45. देन 10 नसणार आहे, 11 नसणार आहे, 12 नाही, 13 नाही, 14 नाही, 15 च्या टेबल मध्ये 45 येतात. सो 15 इज अ फॅक्टर ऑफ 45. अँड लास्ट परत पहा, लास्ट काय असणार? लास्ट फॅक्टर आहे इटसेल्फ. म्हणजे फर्स्ट 1 असतो, लास्ट तो स्वतःच असतो. सो लास्ट फॅक्टर इज अ 45. तुम्हाला सहज टेबल जर व्यवस्थित पाठ असतील तर पटकन कळतं. तुम्हाला वाटेल सर 15 वरनं डायरेक्ट तुम्ही जंप 45 वर कसं काय गेलात? तर का जाऊ शकलो मी? टेबल पार्ट आहे. टेबल पार्ट असले की कळतं आपल्याला पटकन की 16 च्या पण टेबल मध्ये येणार नाही, 21 च्या पण येणार नाही, 30 च्या पण येणार नाही 45. डायरेक्ट आता 45 फक्त 45 च्याच टेबल मध्ये येणार आहे म्हणून मी डायरेक्ट 15 वरनं जंप मारली 45 वर. नेक्स्ट नंबर आहे 30. सो फॅक्टर्स ऑफ 30 इज 1. युनिट मध्ये 0 आहे त्यामुळे 2 हा फॅक्टर असणार आहे. 3 च्या टेबल मध्ये 30 येतातच त्यामुळे 3 फॅक्टर असणार आहे. नेक्स्ट इज 5, देन 6, देन 10, देन 15 अँड लास्ट इज 30. आता तुम्ही पटकन समजून घ्या. यानंतर सगळं आपण प्रॅक्टिस सेट 23 ची जी मेथड आहे तीच यूज करतोय. यानंतर काय स्टेप आहे? कॉमन फॅक्टर्स ऑफ 45 and 30.
जे कॉमन फॅक्टर्स आहेत त्यांना आपण सर्कल करूयात किंवा अंडरलाईन करूया, तुमच्या मनावर आहे. 1 1 दोन्हीमध्ये आहे, 3 पण दोघांमध्ये बोथ नंबरचा फॅक्टर आहे, 5 ऑल्सो कॉमन फॅक्टर, 9 आहे का, नाही आहे, 15 आहे का, आहे, दोघांमध्ये पण 15 फॅक्टर आहे त्यामुळे त्याला सर्कल केलं. 45 आहे का, नाही. जे सर्कल केलेले फॅक्टर आहेत, एका नंबरचे आपण सर्कल केलेले फॅक्टर घेऊया, ते कॉमन आहेत. तेव्हा कॉमन फॅक्टर्स कोणकोणते आले, 1 3 5 अँड 15. हायेस्ट कॉमन फॅक्टर कोणता याच्यामध्ये, 15. मोठ्यात मोठा कोणता, 15. सो HCF इज 15. त्यामुळे इथं लिहूयात HCF इज 15. H मीन्स हायेस्ट, बिगेस्ट. So biggest common factor is 15. So HCF is 15. आपण वर्ड मध्ये लिहिलं तर छानच आहे, त्यामुळे आपण लिहूयात HCF of 45 and 30 is 50. It's answer. आणखी एक प्रॉब्लेम मधनं व्यवस्थित समजून घेऊयात. मी 10 नंबरचा प्रॉब्लेम घेतोय. 150 and 225 चा आपण HCF फाइंड करतोय. फर्स्ट स्टेप काय, फॅक्टर्स ऑफ 150 काय काय असणार आहे. 1 लास्ट डिजिट 0 आहे त्यामुळे 2 असणार आहे. 3 नी असणार आहे का डिव्हिजिबल 150, यस, कारण याची सम 6 येणार आहे त्यामुळे 6 3 नी डिव्हिजिबल आहे. सो 3 इज आल्सो फॅक्टर ऑफ 150. 4 असणार आहे का, नाही. 5 असणार आहे का, असणार आहे. युनिट लास्ट डिजिट 0 आहे, युनिट मध्ये 0 आहे त्यामुळे 5 इज आल्सो फॅक्टर ऑफ 150. 6 असणार आहे का, पहा, विचार करा. जर तुम्ही कन्फ्यूज असाल तर 6 ने 150 ला डिवाइड करून बघायचं, रिमाइंडर 0 आलं तर 6 इज अ फॅक्टर ऑफ 150. डिव्हिजन ऑपरेशन केल्यानंतर रिमाइंडर 0 येणार आहे त्यामुळे 6 इज आल्सो फॅक्टर ऑफ 150. देन 7 नसणार आहे, 8 नसणार आहे, 9 असणार आहे का, 9 पण नसणार आहे. 10 आहे का, यस, युनिट मध्ये 0 आहे. सो 10 इज अ फॅक्टर ऑफ 150. देन नेक्स्ट कोण असणार आहे, आता 150 कोणत्या टेबल मध्ये येतात, 11 च्या येतात का, 12 च्या येतात का, नाही. 13 च्या नाही, 14 च्या नाही, 15 च्या येतात. 15 10 जा 115. सो 15 इज अ फॅक्टर ऑफ 150. देन आता कोणत्या येतील, डायरेक्ट 30 च्या टेबल मध्ये 150 येतात, बरोबर आहे. 35 जा 150. सो 30 इज अ फॅक्टर ऑफ 150. नेक्स्ट असणार आहे 75. 75 चा टेबल, 75 2 जा 150. सो 75 इज आल्सो फॅक्टर ऑफ 150. अँड लास्ट इज itself. The number itself is a factor. Then factors of 225. 1 हा आहेच, 2 असणार आहे का, नाही, युनिट मध्ये 5 आहेत त्यामुळे 2 नसणार आहे. 3 असणार आहे का, सम करून पाहिली 9 येत आहे. सो 3 इज आल्सो फॅक्टर ऑफ 225. 4 नसणार आहे, 5 असणार आहे का, आहे, लास्ट डिजिट 5 आहे म्हणून 5 फॅक्टर असणार आहे. 6 असणार आहे का, करून पहा, नसणार आहे. देन 7 असणार आहे का, करून पहा, नसणार आहे. 8 असणार आहे का, नाही. 9 असणार आहे का, असेल, कारण 9 ची सुद्धा आपल्याला डिव्हिजिबिलिटी टेस्ट माहिती आहे. याची सम जर केली तर 9 येत आहे, म्हणजे 9 हा 9 ने डिव्हिजिबल आहे. सो 9 आल्सो फॅक्टर ऑफ 215. देन 10 असणार आहे का, 11 असणार आहे का, 12 नाही, 13 नाही, 14 नाही. 15 चा स्क्वेअर 225 असतो. जे 5वी मध्ये स्कॉलरशिपला होते त्यांना ही माहिती आहे. स्क्वेअर ऑफ 15 इज 225. म्हणजे 15 ने 225 ला कंप्लीट डिवाइड करता येतं. सो 15 इज फॅक्टर ऑफ 225. नेक्स्ट कोण असणार आहे,
आणखी कोणत्या टेबलमध्ये येतं 225 येतं आता 25च्या टेबलमध्ये. देन आणखी कोणतं येणार आहे पहा, विचार करा. आता डायरेक्ट जंप आपल्याला घ्याव्या लागतील. 35च्या येतं का पहा बरं. 35च्या टेबलमध्ये येत नाही. त्यानंतर जे 45च्या येतं का पहा. 45 जा 225. रफ मध्ये 45 ने 225 ला डिवाइड करा, मग तुमच्या लक्षात येईल की रिमाइंडर 0 येणार आहे. सो 45 ऑल्सो फॅक्टर ऑफ 225. देन आणखी कोण येईल. विचार केल्यानंतर आपल्या लक्षात येतं 75 हा सुद्धा 225चा फॅक्टर असणार आहे. सो 75 इज अ फॅक्टर ऑफ 225. का बरं. 75 3 जा 225 and last factor is itself 225. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढे टेबल्स म्हणजे 75 आहे हे कसं लक्षात घ्यायचं. त्याला आपल्याला पण लिमिट आहे. तर याच्यासाठी 7वी मध्ये गेल्यानंतर तुम्हाला आणखी एक इझी मेथड आहे, त्याला आपण व्हर्टिकल मेथड म्हणतो. ते आपल्याला इथं शिकायची नाहीये, 7वी मध्ये शिकायची आहे. बिग नंबर असतील तर त्यांचं HCF कसं फाइंड करायचं त्याची ती व्हर्टिकल मेथड आहे. इथं तुम्हाला ही लिस्ट मेथड आहे, यादी पद्धत म्हणतात मराठीमध्ये. इथं छोट्या नंबर्सचं HCF कसं काढायचं हे आपण समजून घेतोय. पण बिग नंबर असतील, हा बिग नंबर आहे, पण तरीही आपण लिस्ट मेथडनी या ठिकाणी फाइंड केलं आहे. 7वी मध्ये मात्र तुम्हाला व्हर्टिकल मेथडनी फाइंड करता येणार आहे. सो नेक्स्ट स्टेप काय, कॉमन फॅक्टर्स फाइंड करूया. कॉमन फॅक्टर्स ऑफ 150 and 225 is 1 कॉमन आहे, 2 आहे का नाही, 3 कॉमन फॅक्टर आहे, दोघांमध्ये पण आहे, 5 पण बोथ नंबरचा फॅक्टर आहे. सो 5 इज अ कॉमन फॅक्टर. 6 आहे का नाही, 10 आहे का नाही, 15 यस कॉमन फॅक्टर. 30 नाही, 75 यस बोथ नंबर्सचा फॅक्टर 75 आहे, तो 75 इज अ कॉमन फॅक्टर. 150 आहे का नाही. म्हणजे कॉमन फॅक्टर्स कोणकोणते आले 1, 3, 5, 50 and 75. HCF मीन्स या कॉमन फॅक्टर मधला हायेस्ट. H मीन्स हायेस्ट फॅक्टर. विच इज हायेस्ट फॅक्टर 75. सो HCF इज अ 75. वर्ड मध्ये लिहूया. HCF ऑफ 150 and 225 is 75. इट्स आन्सर. मला वाटतं तुम्हाला आता छान समजलं असेल. जे नंबर्स दिलेले आहेत त्यांचं HCF कसं फाइंड करायचं. आपण फॅक्टर्स पहिल्यांदा फाइंड करणार, त्यांचे कॉमन फॅक्टर्स लिहिणार आणि कॉमन फॅक्टर्स मधला जो हायेस्ट कॉमन फॅक्टर आहे तो असतो HCF. तुम्हाला छान समजलं आहे. तुम्ही खूप छान प्रॅक्टिस करा, म्हणजे आणखी इझी तुम्हाला हे क्वेश्चन सोडवणं जाईल.